15 वर्षांचे वय, हातात बॅट आणि समोर IPLच्या क्वालिफायरसारखा दबाव. अनेकांना वाटलं असेल की हा मुलगा दडपणाखाली दबून जाईल, पण वैभव सूर्यवंशीने मैदानात उतरताच असा तळपला की गुजरातच्या गोलंदाजांनाही घाम फुटला. काय खेळी होती ती. क्रिकेटच्या खेळात अनेक विक्रम मोडले जातात, पण जेव्हा एखादा 15 वर्षांचा मुलगा विक्रमांची अशी सुनामी आणतो तेव्हा जग खऱ्या अर्थानं थक्क होतं. क्वालिफायर 2मध्ये वैभव सूर्यवंशीची बॅट बोलली, रेकॉर्ड्स तुटले आणि स्टेडियम श्वास रोखून उभे राहिलं होतं. 47 चेंडू, 96 धावा आणि एकामागून एक तुटलेले ऐतिहासिक विक्रम. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल जरी हरली असली तरी वैभव सूर्यवंशीने मात्र क्रिकेट चाहत्यांच्या मनावर विजय मिळवला आहे. का म्हटलं जातंय त्याला भविष्यातील सुपरस्टार? पाहूयात या खास व्हिडिओमध्ये. न्यू चंदीगडच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयलने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 214 धावांचा डोंगर उभारला. मात्र गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळ करत 8 चेंडू शिल्लक असतानाच 7 गड्यांनी विजय मिळवला. आता 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात आणि RCB यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. गुजरात विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची फलंदाजी सर्वात जास्त चर्चेत राहिली, कारण नेहमी आक्रमक फटकेबाजी करणारा वैभव या सामन्यात पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसला. त्याने सुरुवातीच्या षटकात संथ आणि जबाबदार फलंदाजी केली, मात्र एकदा तो सेट झाला की त्याने गुजरातच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. अवघ्या 47 चेंडूमध्ये त्याने 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 96 धावा कुटल्या. ही खेळी केवळ आकडेवारी नाही तर वैभवच्या परिपक्वतेचा पुरावा ठरली आहे. वैभवने या खेळीसह IPLमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो IPL इतिहासात सर्वात कमी चेंडू म्हणजे 440 चेंडूमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड आंद्रे रसेलच्या नावावर होता. तसेच अवघ्या 23 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठून त्याने शॉन मार्ससारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. IPL 2026मध्ये आत्तापर्यंत त्याने 776 धावा केल्या असून एका सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता 5व्या क्रमांकावर पोहोचला आहे, ज्यात विराट कोहली 973 धावांसह अगोदरच टॉपवर आहे. एकीकडे विक्रमांची बरसात सुरू असतानाच दुसरीकडे वैभव दुर्दैवीही ठरला. 96 धावांवर असताना कागिसो रबाडाने त्याला बाद केले. या IPLमध्ये तो तिसऱ्यांदा नर्वस 19चा शिकार ठरला आहे. यासह आता तो डेव्हिड वॉर्नर, KL राहुल, ग्लेन मॅक्सवेल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासोबत IPLमध्ये सर्वाधिक वेळा 90च्या घरात बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. वैभव सूर्यवंशी ज्या वयात आणि ज्या सातत्याने रेकॉर्ड तोडतोय ते पाहता भारतीय क्रिकेटला भविष्यातील मोठा सुपरस्टार मिळाला आहे, यात शंकाच नाही. राजस्थान रॉयल्ससाठी हा प्रवास इथे संपला असला तरी वैभवच्या क्रिकेट प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे. तुम्हाला काय वाटतं? वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी कधी पदार्पण करेल? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.